आणि यानंतर बघूयात काही कामाच्या बातम्या। राज्यातील तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलेला आहे। मात्र पुढील काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये चक्क वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठला। 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,300 रुपये झालेला आहे। चांदीचा दर मात्र प्रति किलो 1,03,800 रुपये झाला आहे। हे दोन्ही दर जीएसटी सह आहे। तर रुपयांमधील आतापर्यंतचे सर्वोच्च दर हे बघायला मिळत आहे। म्हाडाच्या गृहकर्जासाठी आता तात्काळ एनओसी मिळणार आहे। गृहकर्जासाठी एनओसी मिळवताना म्हाडा लॉटरीमधील विजेत्यांना वारंवार मुख्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होते आहे। मात्र आता विजेत्यांना तात्काळ एनओसी मिळणार आहे। त्यामुळे विजेत्यांची होणारी धावपळ थांबणार आहे। त्या दृष्टीने म्हाडाने संगणकीय प्रणाली आवश्यक ते बदल केले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला म्हाडाकडून थेट अर्जदाराच्या बँकेच्या ईमेलवरती एनओसी पाठवली जाणार आहे। पुढील कार्यवाही तात्काळ करणंही त्यामुळे शक्य होईल। एमपीएससीच्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी आता जाहिरात काढलेली आहे। नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे। आयोगाच्या वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यामध्ये येणं अपेक्षित होतं। बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे। विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या 1 दिवसाचा बंद आहे। ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने बंदची हाक दिली। 21 मार्चला बँकिंग सेवा पूर्ववत होणार आहे।